आज म्हण घेऊया तारेवरची कसरत. जन्मभर किंवा आयुष्यभर एक स्त्री काय करते? तारेवरची कसरतच तर करते. सकाळी लवकर उठा रे, डबे भरा रे, आपला आवरा रे, बाळाचा आवरा रे, दूध तापवा रे, चहा करा रे, स्वयंपाक करा रे, त्या बाळाला पाळणा घरात नेऊन ठेवा रे, छोट्या मुलांना बस स्टॉपपाशी किंवा स्कूल बसपाशी नेऊन सोडा रे. जर ती अर्थार्जन करणारी असेल तर स्वतःच आवरून ऑफिसला जाणे, तिथं वेगळीच परिस्थिती. बॉस आहे, जायचं कसं, स्कूटर आहे, बस त्रास देते, रिक्षा कधी मिळत नाही, येताना काय संपले त्याची यादी, किराणा आहे, औषध आहे, भाजीपाला आहे, दळण संपलेलं असतं. बरं, घरी आल्यावरती बाळाला येताना घेऊन यायचं, वेगळीच आव्हानं पुढे असतात. कधी इलेक्ट्रिसिटी गायब असते, पाणी गेलेलं असतं, बेसिन तुंबलेलं असतं, किंवा कधी कामवाली काम सोडून निघून गेलेली असती. पुन्हा वेगळ्या ॲडजस्टमेंट घरी असतात. सासू सासरे आहेत, आई वडील आहेत, म्हातारी लोक आहेत, आजारपण आहे. स्वतःचं तर आजारपण आहेच आहे, पण कोणी पाहुणा रावळा आला त्याच्यासाठी काही वेगळा पदार्थ करणं आलं. सणवार आहे, देणी घेणी आहेत, लग्नकार्य आहेत. अरे, असंख्य विधानं त्या बाई समोर उभी असतात. आणि म्हणूनच ह्याला म्हणायचं तारेवरची कसरत. पुरुषही करतात, पण काल जागतिक महिला दिनानिमित्त मी मुद्दामून स्त्रीच्या मागं जी तारेवरची कसरत असते ती सांगितली. आलं लक्षात? आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.